घ्या, वेळेचं बंधन असेल, बॅड लाईटचं अपील खरं तर चालणार नाहीये. तुका म्हणे याच्यासाठीच केला होता अट्टास, शेवटचा दिस होवा अगदी गोडा दिस. अगदी शेवटच्या मॅच मध्ये खरं तर मित्रांनो आपण पोहोचलोय. मॅच पुढे एकदा ऑन होते. पहिला चेंडू आहे इथे, समोर खेळ आहे, आक्रमण चढवलाय, क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवरती सीमारेषेला फरार. इथे चौकार 4 रन. शैलेश यांच्या 3 चौकारासाठी आणि 3 षटकारांसाठी सूरज चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर 3 विकेट 3 विकेट 3 विकेट 3 6 3 4 आणि तुकारामजी साळुंके यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतरचा चेंडू आहे इथे, कट केला, क्षेत्ररक्षक आहेत सज्ज, फ्लाय सिप डाऊन दी बॉल. इथे सिंगल मिळते या चेंडूवरती. चौकार पहिल्या चेंडूवरती खेळा, त्यानंतर या चेंडूवरती अगदी सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश आणि अविनाश खरं तर मैदानाच्या आतमध्ये, अविनाश साठी देखील सूरज चव्हाण यांच्याकडून तेच बक्षीस असेल. सलग 3 चौकार, सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला मॅच मित्रांनो अगदी रंगली आहे. चौकार त्याच्या नंतर अगदी सिंगल आलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याचबरोबर मोठा फटका खेळा, क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि टिपला जात असेल. बडी मछली जाल में अगदी अविनाश या ठिकाणी बाद होत आहेत. विकेट आली आहे. बाद झाले न झाले तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळेल. स्टार सुपरस्टार ज्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळ आपल्याला या मैदानावरती अगदी पाहायला मिळत असते, अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल फौजी या ठिकाणी पाहायला मिळतील. आजच्या दिवसातला खरं तर हिरो ठरलाय. प्रत्येक मॅच अगदी मॅन ऑफ द मॅचचा किताब अगदी आपल्या नावावरती सातत्याने खरं तर विशाल फौजी यांच्या नावावरती आम्हाला पाहायला मिळत असतो. आज मैदानावरती पुन्हा एकदा दाखल झालेत. अविनाश अगदी 0 वरती हिरो होऊन बॅक टू द पवेलियन. एक जबरदस्त खेळी. त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिलिंद. त्याचबरोबर वेगवान भन्नाट वेग, तेज तरार, बेडक मारा, गोलंदाजाला ताल आणि सूर खेळपट्टीचा सापडलाय. काय चेंडू हाताळलाय, अगदी डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजजी चव्हाण आणि त्यांच्याबरोबर अंकुशजी यादव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही बॅटरसाठी आहे. 3 चौकार 3 षटकारांसाठी खरं हे पारितोषिक. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणला जातोय मिलिंदच्या माध्यमातून. बंदुकीची गोळी आणि मिलिंदचा चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल. मॅच महत्वपूर्ण आहे. फायनलचा थरार मैत्री चषक 2025 पर्व अगदी दुसरं आणि दुसऱ्या पर्वावरती सर्व खेळाडूंना आहे गर्व. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याचबरोबर अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. त्याचबरोबर या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने मित्रांनो धावफलक अगदी पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. चला मॅच महत्वपूर्ण आहे. टीम वेळ वाचवा. बॅटिंग टीम देखील लवकर करते, तसं गोलंदाजी टीमने देखील थोडासा वेळ वाचवायचा आहे. लक्षात घ्या. मान्यवर देखील थांबलेत. मान्यवरांचं मनापासून पुढे एकदा मैत्री चषकाच्या निमित्तानं मनापासून स्वागत. आणि लाखो क्रिकेट प्रेमी राजे आजही मैदानावरती आहेत, त्यांचं देखील मनापासून देखील स्वागत. मॅच पुढे एकदा ऑन करतोय. गोलंदाज अगदी गोलंदाजीच्या मार्कवरती पावलं मोजताना या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. अक्षय अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक वरती स्टार सुपरस्टार पुढे एकदा पाहायला मिळतील. विशाल फौजी मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यानंतरचा चेंडू आहे. याचबरोबर पुढे एकदा चेंडू काय मैदानाच्या आतमध्ये हाताळला झालाय. अगदी शरीरापासून दूर वरती ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमधून गोलंदाजांच्या माध्यमातून चालू आहे. डॉट बॉल आलाय. मित्रांनो लक्षात घ्या, बलवान मैदानाच्या आतमध्ये कोणीही नाहीये जो सातत्याने प्रामाणिकपणे कष्ट करेल, प्रामाणिकपणे सराव करेल, तोच खरा तर बलवान आहे. इथे चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मिड ऑफला पोहोचलेत आणि याचबरोबर या चेंडूवरती सिंगल मिळेल. या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने धावफलक बऱ्याच वेळ करतर 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 चलना 7 निभाना हम साथ साथ हे. या सत्ता कोणाची येते या मॅच वरती ते देखील पाहणं गरजेचं असेल.
7 रन ऑन द बोर्ड. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. चला गोलंदाजी टीम वेळ वाचवा. त्यानंतर चेंडू स्ट्राईक वरती शैलेशच्या बॅट मधून एक बाउंड्री झालेली आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे आक्रमण समोर खेळला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. मिसफील्ड झाली, पंबल झाले होते आणि चुका झाल्यात. अगदी पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेईल बाउंड्रीची बेट अर्थात मिळेल तो चौकार. 4 रन. अजून जर जोड आले तर सूरज चव्हाण आणि अंकुशजी यादव यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. शैलेश आडी चौकार खेळलाय. अगदी कॅचेस विन द मॅचेस कित्येक मॅच मध्ये आम्ही हे समीकरण पाहत असतो. इथे जर शैलेशने आक्रमण जर बनवलं अगदी क्षेत्ररक्षकाच्या संध्याकाळी झोपताना मात्र स्वप्नात मात्र शैलेशची खेळी आठवेल. इथे आक्रमण बनवलाय तो झेल इथे मागात ठरू शकतो की नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे झेल ठरलाय. बॅक टू द पवेलियन. शैलेश इथे देखील खेळी संपुष्टात होतीये. एक विकेट आलेली मित्रांनो खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी बडे मंच का बडा खिलाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निलेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅक टू द पवेलियन. शैलेश या ठिकाणी डगआउट मध्ये परतवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच अगदी रंगली आहे परंतु रंगवणार कोण ते देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी अक्षय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाते. अगदी प्रोत्साहन देण्याचं काम देखील मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खेळाडू बाद जरी झालाय तर टाळ्यांचं गरजेचं त्याचं स्वागत आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता याच्यासाठी केला होता अट्टहास आणि इथे मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. खेळाडूची खेळी संपुष्टात. बॅक टू द पवेलियन. हजेरी फक्त मैदानाच्या आतमध्ये लावली आहे आणि बॅक टू द पवेलियन झालेत. विकेट आलेली पाहायला मिळेल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतून तिसरा खरं तर या ठिकाणी बसतोय. निलेश अगदी बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जसी क्रमांक 02 अगदी अक्षय या ठिकाणी दाखल होत आहेत. न्यू बॅटर अक्षय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मॅच म्हणून एक धावून करतोय. काही चेंडू खरं तर हाताळले आज मी अक्षयच्या माध्यमातून. बॅक टू बॅक लगातारच्या विकेट आल्यात मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक पाहायला मिळेल स्पर्धेतली फायनलच्या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो हॅट्रिक साठी देखील पारितोषिक भरपूर आहेत. इथे सिंगल येते डबलचा प्रयत्न आहे. फौजींनी केलाय चुकीचा घात. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळेल. अगदी स्टार सुपरचा जो खेळाडू आहे तो इथे बाद होतोय. अति घाई आणि संकटात नाही विशाल फौजी. बॅक टू द पवेलियन. अगदी मोठी विकेट येत असताना खरं तर मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुःखाचा डोंगर अगदी कोसळला या टीम वरती आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन जसी क्रमांक 7. अर्जुन या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावफलकावरती धावा आहेत. अक्षय पोहोचलेत पुढे एकदा स्ट्राईक वरती. अक्षय या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज विशाल वेगवान विशाल. अगदी इथे फटका खेळा क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. इथे झाली मिसफील्ड. चेंडू इथे आक्रमण चढवलाय. अगदी चेंडू सीमारेषेला फरार. थर्डमॅनला चौकार. 4 रन. चौकार याही ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. अक्षय देखील त्याची बॅट सांगते मीही कुठं कमी नाहीये. मीही दावा बनवू शकते. अगदी चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने मित्रांनो धावफलक मिळवतोय. अगदी याची देही याची डोळा आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 16 आणि मैत्री चषकाचा रंगला जातोय तो 16. जवळजवळ 23 संघांचा संगम आणि त्यानंतर चॅम्पियन कोण असेल त्याच्यासाठी मॅच. दोन्ही बॅट्समन साठी सूरज चव्हाण आणि त्यानंतर अंकुश यादव यांच्याकडून सलग 3 चौकार सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. फंबल झाले होते. चुका 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 वारंवार टाळाव्या लागतील आणि अगदी आपण पाहतो इथे चुका झाल्यात त्या एसटी रक्षकाकडून. फेकी आली होती परंतु चेंडू अगदी निसटलाय. याही चेंडूवरती 2-2च्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत.
मॅच मजबूत पकड करत दोनही टीमची या ठिकाणी पाहायला मिळते. अजून जर पाहिलं मित्रांनो तर अजून 4 चेंडू उरले. 4 मध्ये मॅक्सिमम 3 मोठे फटके खेळत आहे. धावफलक पुन्हा एकदा बदलू शकतं. अगदी वेगवान चेंडू, अगदी मीटरचा काटा वाकावा एवढ्या वेगाने खरं चेंडू खेळपट्टीवरती आणला जातोय. डॉट बॉल आलाय. मॅच महत्वपूर्ण आहे. शांतता आणि शांतता सगळीकडे अगदी पसरलेली पाहायला मिळाली आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. अक्षय स्ट्राईकला पुढे सरसावला, जोखून दिला. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा चेंडू वाईड डॉट खेळलाय. बॅक टू बॅक चेंडू मात्र मित्रांनो डॉट आले. दबाव दडपण प्रेशर आणणारी मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इतर जर धावसंख्या बनलं नाही तर पुढे गोलंदाजाला अडचण येऊ शकते. इथे खेळा फटका चांगला आणि त्याचबरोबर गॅप बनवण्याचा प्रयत्न होता. दुहेरीचा कॉल असेल. फेकी 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 आली आहे तोपर्यंत अगदी बॅटर आपल्या घरट्यामध्ये सेफ आहेत. मिळतील त्या याही चेंडूवरती 2च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. तर अगदी जर पाहिलं तिसऱ्या षटकातला एक चेंडू इथे उरलाय. एक चेंडू खरं तर इथे उरलेला पाहायला मिळतोय. मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. सत्ता कोणाची येते या मॅच वरती ते देखील पाहणं गरजेचं असेल. त्यानंतरचा चेंडू मित्रांनो पुन्हा एकदा आहे. अक्षय ऑन स्ट्राईक. खोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यस 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 इथे अगदी टेनिस बॉलचा नियम क्रमांक 22 अवलंब केला जातोय मुख्य पंचांच्या माध्यमातून. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव खरं तर पाहायला मिळेल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक बदललाय. 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. तर त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. अगदी इथे देखील आपण जर पाहिलं चेंडू खरं तर ट्रॅव्हल होत असताना अगदी आपण पाहतोय इथे कॉलिंग चालू आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय षटकाची होतीये समाप्ती. अगदी मैदानाच्या आतमध्ये इनिंगची देखील होतीये समाप्ती. टोटल रन बनवले आहेत 21. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. चला 22 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. जिमनवाडी टीमला बनवायचे आहेत 22 धावांची आवश्यकता. चला गणपती बाप्पाचा जयघोष करा आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा. क्षेत्ररक्षण टीम क्षेत्ररक्षण सजवायचे. लक्षात घ्या वेळ वाचवायचा आहे. बॅटिंग टीमला खरं तर कोणताही इथे बॅड लाईटचा अपील चालणार नाहीये. त्याच्यामुळे खरं तर आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि वेळ वाचवा. मॅच लगेच चालू करायचे. लक्षात घ्या क्षेत्ररक्षण टीम पोहोचा. 22 धावा विजयासाठी आहेत. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल 2025 चा मानकरी मैत्री चषकाचा ते पाहणं गरजेचं असेल. मॅच महत्वपूर्ण आहे. चला बॅटर आपण पण मैदानाच्या आतमध्ये या. चला सलामीची जोडी आपण पण मैदानाच्या आतमध्ये या. वेळ वाचवायचा आहे टीम. मॅच महत्वपूर्ण आहे. इथूनही खरं तर मॅच बदलू शकते. चेंडू जर डॉट आणले 18 चेंडू आपल्याकडे आहेत. 18 मध्ये 8 जर डॉट चेंडू आणले पुन्हा एकदा मॅच पलटू शकते. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गणपती बाप्पाचा जयघोष करत क्षेत्ररक्षण टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवते आहे. मॅच आपल्याला ऑन करायची आहे. विजयासाठी बनवायच्या 22 धावांची आवश्यकता. फायनलची मॅच जवळजवळ 23 संघांचा संगम. अगदी नोंदवलं ज्या ज्या संघांनी त्यांचं मनापासून आभार. मान्यवर देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून अगदी आभारले असल्यानंतर श्री इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं मनापासून खरं तर स्वागत आहे. मॅच पुन्हा एकदा बदलतीये मित्रांनो. अगदी चेंडू आहेत 18. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. मॅच इथूनही पलटू शकते. सत्ता कोणाची येते मॅच वरती ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी पाहायला मिळतात अविनाश. सह्याद्रीच्या रांगांवरती बुगलांच्या नजरा. बोट छाटली तायांची त्या शुभराजांना प्रथमतः मुजरा. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. फेकी आलीये. त्याचबरोबर बॅटर आपल्या घरट्यामध्ये देखील पोहोचतायत. सिंगल मिळेल वेगवान. अगदी सिंगलने जरी आपण धावफलक जरी वाढवत राहिलो ना मित्रांनो तर शेवटच्या क्षणी देखील सामना आपल्या खिशात घालू शकतो. त्याच्यामुळे इथे सिंगल जरी आली तरी धावा बनू शकतात.
गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी सज्ज होत आहेत. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटर रोहित सज्ज स्ट्राईक वरती मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अपील जोरदार पंचांकडे मागितली आहे. वारंवार कॉल केले जात आहेत आणि हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल. इथूनही मॅच बदलू शकते. क्षणोक्षणी बदलणारा हा क्रिकेटचा खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. भारतीयांच्या नसानसात भिनलेला खेळ अर्थात क्रिकेटचा खेळ आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. त्याचबरोबर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल पुरुष एकदा लावून दी बॉल आहे. फौजी फेकी मैदानाच्या आतमध्ये करतील आणि त्याचबरोबर याही चेंडूवरती सिंगल आहे. प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयाचे कॅश प्राइज सूरज चव्हाण आणि त्यांच्याबरोबर अंकुश यादव यांच्याकडून खरं तर आहे. मॅच महत्वपूर्ण आहे मित्रांनो. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अविनाश गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये हाताळला झालाय. अगदी भन्नाट गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वन बाउन्स आरोप देखील या ठिकाणी गोलंदाजावरती लावला जातोय आणि इथून पुढे जर मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. दोनही पंच अगदी जर पाहिलं अगदी सकाळच्या 17 पासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांचं मनापासून करतो स्वागत. इथे काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालाय मित्रांनो. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. रंगभेदक चेंडू रंगभेदक गोलंदाजी. डॉट डॉट जेवढे येतील ना तेवढा दबाव तर पण प्रेशर राईज मैदानाच्या आतमध्ये मॅच वरती होत आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी देखील अगदी चेंडू काय भन्नाट वेगाचा आलाय. तेच तारार भेदक मारा अविनाशच्या माध्यमातून आहे. षटक हातळलंय. फक्त 2च धावांचं षटक मित्रांनो हातळलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. काय षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 6 चेंडूंचं षटक होतं आणि 2च धाबा खरं तर इथे खर्च झाल्या. चला टीम वेळ वाचवायचा आहे. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. 12 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मॅच इथूनही बदलू शकते. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बॅटिंग टीम मिलिंद मैदानाच्या आतमध्ये काय करतील. स्ट्राईक वरती तर आले आता आलेत. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी करणार आहेत की नाही पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी रफ्तार का राजा गोलंदाजी मार्क वरती अर्जुन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रफ्तार का राजा म्हणून या खेळाडूची खरं तर सातत्याने आम्ही ख्याती पाहत असतो. अर्जुन अगदी गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईक वरती आक्रमण बनवण्यासाठी मिलिंद इथे सज्ज होत आहेत. त्यानंतरचा चेंडू पुढे एकदा आहे. त्याचबरोबर फटका खेळण्यात उभादार 2 वाघांची लडकार आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषेला फरार. इथे येतो चौकार 4 रन. चौकार या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाला आहे. धावा इथूनही बनवू शकतात. मिलिंदकडे तेवढी क्षमता आहे आणि त्या क्षमतामध्ये खरं तर त्याने प्रॅक्टिस मैदानाच्या आतमध्ये बनवली आहे. चौकार खेळलाय. चौकाराच्या मदतीने अर्धा डझन धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 16 चेंडू डॉट जर आले तर पुढे एकदा मॅच पलटू शकेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. षटक महत्वपूर्ण आहे. मिलिंद उलटा पुलटा खेळताना फटका पाहायला मिळेल. अपील जोरदार केली आहे. पंचांकडे वारंवार कॉल मागणी केली जाते. अपीलची दाद मागितली गेली आहे. चेंडू अगदी डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. मॅच महत्वपूर्ण आहे. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल मित्रांनो पाहणं गरजेचं आहे. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. त्याचबरोबर समोर खेळ आहे आणि क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिले. मैदानाच्या आतमध्ये चेंडू वेगवान सनसनी मिलेगा मौका तर देगा चौका. चौकार 4 रन. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने मित्रांनो धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. काय फटका खरं तर मैदानाच्या आतमध्ये अगदी मिलिंदच्या बॅट मधून समोर खेळाय बरोबर गॅप बनवला आणि त्या गॅप मध्ये रूम मध्ये बनवली आहे. 9 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. इथे 3 चेंडू खरं तर डॉट आणावे लागतील. मॅच महत्वाची आहे. अर्जुन आहेत गोलंदाजी मार्क वरती. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना अगदी डॉट बॉल इथे आला आहे. निर्धाव चेंडू. अर्जुन म्हटलं की खरं तर कित्येक नावामध्येच अर्जुनच्या अगदी दम आहे. इथूनही मॅच पलटू शकते. अर्जुन गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. स्ट्राईक वरती आपण मिलिंदला पाहतोय. 6 चेंडू मध्ये 9 बनवल्यात. मिलिंदकडे देखील कित्येक क्षमता आहेत. कित्येक स्पर्धामध्ये मिलिंद नावाचा डंका वाजलाय. आज मैत्री चषकामध्ये वाजेल का पाहणं गरजेचं आहे मित्रांनो.
अगदी काय चेंडू खेळा, क्षेत्ररक्षक आहेत उभे, पॅडी आलाय डाऊन दी बॉल, चेंडूला अगदी रोखले, किल्ल्याची तटबंदी जशी असते आणि फेकी अगदी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं अगदी खराब फेकी पाहायला मिळाली आहे. मिलिंदला इथे बाद करावं होतं परंतु फेकी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला पोहोचवली, तर त्यानंतर इथे 2 धावा आल्यात. 7 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मॅच इथूनही पलटू शकते. प्रेशर, दबाव, दडपण या मॅच वरती खूप आहे. शेवटचं षटक कोणाचं असेल आणि कशी गोलंदाजी पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये पाहणं गरजेचं आहे. चेंडू काय मैदानाच्या आतमध्ये हाताळला, अपील पुन्हा एकदा जोरदार मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. अगदी चेंडू मात्र मित्रांनो डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक महत्वाचं आहे. एक एक चेंडू लाख मोलाचा आहे, एक एक चेंडू लाख मोलाचा आहे. स्पर्धा अगदी लाख मोलाची आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. लाखो रुपये राजांचं मनापासून मैदानावरती स्वागत. 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. अगदी मॅच इथूनही पलटू शकते. तलावातलं पाणी भरत असतं तेव्हा मासे किड्यांना खात असतात, तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ सगळ्यांची येते परंतु वेळ आणणं मात्र आपलं काम आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मैत्री चषक 2025 साठी. 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. सत्ता कोणाची असेल या मॅच वरती पाहणं गरजेचं आहे. विशाल यांच्याकडे दाखवली क्षमता. चेंडू हाताळला मैदानाच्या आतमध्ये. चुका झाल्या, चुका टाळाव्या लागतील. इथे अगदी आपण पाहतोय तू नाही तर मी आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली आहे. 5 चेंडू विजयासाठी अगदी आपण जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता. विशाल यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी सूरज चव्हाण आणि अंकुशजी यादव यांच्याकडून 301 रुपयाचे कॅश प्राइज असेल. विशाल फौजींसाठी 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. दोनही संघ बलवान आहेत, मातब्बर संघांमध्ये लढत आहे. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चेंडू आलाय, आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होते. क्षेत्ररक्षक पोहोचलेत की नाही? अर्जुन पोहोचलाय. रनिंग ड्रॉप फेकी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर या चेंडूवरती 2 धावा आल्यात. मॅच महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये याही चेंडूवरती 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदलले मित्रांनो. 4 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. चेंडू जर 2 डॉट आले मॅच पलटू शकते आणि ते आक्रमण जर चढवलं इथूनही मॅच बिघडू शकते. पलटवायचं का बिघडवायचं आपल्या हातामध्ये आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सत्ता कोणाची येते मॅच वरती? मिलिंद मैदानाच्या आतमध्ये फटका. इथे दुवादार खेळ आहेत. मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पूल केलाय आणि चौकार 4 रन. चौकार या चेंडूवरती खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी डावेमध्ये आणि चेंडूमध्ये खरं तर आता शर्यत लागेल. डावेमध्ये आणि चेंडूमध्ये अगदी शर्यत लागेल. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. दोघांमध्ये शर्यत आहे परंतु जिंकेल कोण ते पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दाने दाने पे लिखा है खाने वालों का नाम, आज की शाम किसके नाम पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सत्ता कोणाची येते मॅच वरती? मिलिंद आहे स्ट्राईक वरती. तर अगदी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून ब्रह्मास्त्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळणार स्पर्धेमध्ये. विशाल अगदी पाहतोय फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फेकी आली आहे तोपर्यंत अगदी सिंगल होते पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. मॅच इथूनही बदलू शकते. जर डॉट बॉल आला तर काय घडेल? 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी ब्रह्मास्त्र सातत्याने आपल्याला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्येचा हिरो ठरलाय. विशाल अगदी आपल्याला पाहायला मिळालेत परंतु अगदी स्टार सुपरस्टार देखील आपल्याला स्ट्राईक वरती संदीप आलेत. नॉन स्ट्राईकला अगदी धावांची मशीन नॉन स्ट्राईकला थांबली आहे मिलिंद, परंतु संदीप इथे स्ट्राईक वरती मिलिंदला आणतील का पाहणं गरजेचं आहे. मॅच महत्वाची आहे. सत्ता कोणाची येते? अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय आणि त्यानंतर दुहेरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट 2025 चा मैत्री चषकाचा मानकरी ठरलाय. जिमलवाडी टीम आपल्या नावावरती करते. अभिनंदन टीम मनापासून अभिनंदन. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचंय.
चला सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठासमोर लवकरात लवकर या. मान्यवरांना पण विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. चला उपस्थित मान्यवर लवकरात लवकर पोहोचा. अगदी जर पाहिलं तर दोनही टीम मजबूत होत्या आणि दोनही टीमांनी देखील चांगली खेळी आम्हाला मॅच देखील पाहायची होती. दमदार अशी मॅच खरं तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली आहे. मैत्री चषक 2025 चा थरार मैदानातला अगदी संपन्न होतोय. अगदी चांगली खेळी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या पुढे यायचंय.